नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज मार्केट व्होलटाईलच होतं. काही अंशी मंदीतही गेलं, पण नवीन IPO आलाय. PN गाडगिल ज्वेलर्सचा IPO चांगला आहे. ज्याला भरायचं आहे ते भरू शकतात. 456 ते 480 हा प्राईस बँड आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. 31 शेअरचा लॉट आहे. 10 सप्टेंबरला उघडेल आणि 12 सप्टेंबरला बंद होईल. 1100 कोटीचा हा IPO आहे. 850 कोटी फ्रेश आणि 250 कोटीचा OFS आहे. 387 कोटीचा उपयोग कंपनी क्षमता विस्तार करण्यासाठी करणार आहे. 12 नवीन स्टोअर्स हे लोक उघडणार आहेत अशी माहिती मिळते आहे. त्याचप्रमाणे आज मॅक्स फायनान्शियलमध्ये मोठा ट्रेड झाला. रेमंड लाईफस्टाईलचं आज लिस्टिंग झालं. 3000 रुपयाला BSEवर आणि 3020 रुपयाला NSEवर लिस्टिंग झालं. विमाच्या प्रीमियमवर जो GST लागतो त्याच्यावर काही कन्सेशन द्यावं याची चर्चा चालू आहे GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये. तर 50,000 वर्षाचा प्रीमियम असेल तर 5% GST लावावा का, की फक्त वरिष्ठ नागरिकांना GSTमध्ये सवलत द्यावी, अशा पद्धतीची एक चर्चा सध्या चालू आहे. दिलीप बिल्डकॉनला 1341 कोटीच्या प्रोजेक्टसाठी ते लोएस्ट बिल्डर ठरले. एक 4-5 महिन्यासाठी असं वाटतंय की NTPCच्या शेअरकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण NTPC पहिल्या न्यूक्लिअर रिॲक्टरवर काम सुरू करणार आहे. मेघना इन्फ्रा हिला गोरेगावमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मिळाला आहे. ॲलेम्बिक फार्मा यांच्या अल्बेंडोझाईल या टॅब्लेट 200 मिलीग्रॅमच्या याला US FDA अंतिम मंजुरी मिळाली आहे. या टॅब्लेट इन्फेक्शनवर वापरल्या जातात. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये किंवा UKमध्ये JLRची ऑगस्टमधली विक्री ही 81% वाढली. 1479 युनिट्स आधी विकले जात होते, आता 2681 युनिट विकले गेले. प्रीमियर एनर्जी जो लिस्टिंग झाला आहे 2 दिवसापूर्वीच, त्या प्रीमियर एनर्जीला उत्तर प्रदेश सरकारकडून 215 कोटीची ऑर्डर मिळाली सोलर वॉटर पंप पुरवण्यासाठी. त्यामुळे हा शेअर आज 1010 रुपये 60 पैशाच्या सर्किटवर गेला होता. सिॲटच्या व्यवस्थापनाने सांगितलं की पूर्वी रबराच्या किमती खूप वाढल्या होत्या, क्रूडचा दरही जास्त होता, पण आता गेल्या 2 आठवड्यामध्ये रबराच्या किमती 7% कमी झाल्यात आणि क्रूडचा दरसुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे टायर कंपन्यांना फायदा होईल आणि टायर कंपन्यांना जो फायदा होतोय तो टायर कंपन्यांनी पास ऑन केला
तर ऑटो कंपन्यांना फायदा होऊ शकेल. इझी ट्रिप या शेअरकडेही लक्ष दिलं पाहिजे, कारण EV बस पुरवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नवीन सबसिडियरी स्थापन करणार आहेत आणि ही सबसिडियरी स्थापन करायला EV बसचं नवीन उत्पादन युनिट लावण्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली आहे. PTC इंडस्ट्री काहीतरी 13-14 हजाराचा वगैरे शेअर आहे. यांना अर्जेंटिनामधून इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीकडून ऑर्डर मिळाली आहे. इस्रायलनी भारतात ऑर्डर देण्याची ही पहिलीच वेळ आहे. टायटॅनियम कास्ट कंपोनंटसाठी ही ऑर्डर त्यांना मिळाली आहे आणि PTC इंडस्ट्रीची एरोलॉय टेक्नॉलॉजी अशी एक सबसिडियरी आहे. या एरोलॉय टेक्नॉलॉजीवर ही ऑर्डर मिळाली आहे टायटॅनियम कास्ट कंपोनंट सप्लाय करण्यासाठी आणि हे कंपोनंट्स एरोस्पेस ॲप्लिकेशनसाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे ब्रिटानियाही किशले फूड्समध्ये स्टेक घेण्याची शक्यता आहे असं आज मार्केटमध्ये वदंता होती. अशोक लेलँडनी व्हेइकल फायनान्ससाठी बंधन बँकेबरोबर जॉईंट व्हेंचर केलं. रामा स्टील ट्यूब यांनी ओनिक्स रिन्युएबल बरोबर स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन केलं. अनंतराजची 307 डेटा सेंटर्स आहेत. ही डेटा सेंटर्स पूर्णपणे सुरू झाल्यानंतर त्यांना 3,300 कोटी एवढं रेंट मिळू शकेल असं त्यांच्या व्यवस्थापनाने सांगितलं आहे. तुम्हाला भरायचं असेल तर मात्र PN गाडगीळचा शेअर भरा आणि ज्याला कोणाला प्रीमियर एनर्जीचे शेअर लागले असतील त्यांनी काही दिवस ते शेअर विकू नका. 1,500 रुपयापर्यंत टार्गेट मिळू शकेल आणि ज्यांना ते शेअर मिळाले नसतील त्यांनी ज्या वेळेला तो शेअर पडेल तेव्हा थोडे थोडे घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये मार्केटचा रिस्पॉन्सही चांगला दिसतोय आणि ऑर्डर इनफ्लोही चांगला दिसतोय. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.